नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो. आजही आपण भेटणार आहोत अभिनेते आणि वेशभूषाकार प्रकाश निमकर यांना. चला त्यांच्याशी छान गप्पा मारूया आणि त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमची ओळख अभिनेते म्हणून करून दिली, पण तुम्ही मुख्य म्हणजे वेशभूषाकार आहात, म्हणजे एक फॅशन डिझायनर. मला पहिला प्रश्न असा विचारावासा वाटेल, तुमचं बालपण कसं होतं? खूप काही चांगलं नव्हतं. याचं कारण असं आहे की मी 2.5 वर्षाचा असताना माझे बाबा गेले. माझी लहान बहीण 1 महिन्याची होती आणि माझी आई रॉयल फॅमिलीतली असल्यामुळे तिला पैसे कसे कमवावे वगैरे कधीच माहिती नव्हतं, कारण माझे वडील सक्षम होते. पण त्याच्यानंतर आमचा सगळा प्रवास सुरू झाला. पहिलं 1 वर्ष गेलं कसं कसं, पण त्याच्यानंतर मला 3.5 वर्षाचा झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे सगळेजण असं म्हणतात की तुकाराम महाराज कसं म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मी नाही तसं म्हणत. मी नेहमीच म्हणतो लहानपण नको रे देवा, अविरत कष्टाचा ठेवा. खूप लहान वयापासून मला कष्ट करावे लागले. अर्थात मी माझ्यासाठीच केले होते किंवा माझ्या फॅमिलीसाठी केले होते, पण ते मी आनंदाने केले आणि त्याच्यातून मला त्या कष्टातूनच आत्ता जे काही मिळालं आहे ते त्या कष्टातूनच मिळालेलं आहे. आणि मला तर नेहमीच वाटतं की मला माझ्या लायकीपेक्षा देवाने खूप दिलं आहे. त्यामुळे लहानपणाबद्दल रडत बसायला मला खरंच आवडत नाही. ओके, मग कॉलेजकडे जाऊया. चालेल. मी तुमची ओळख अभिनेते म्हणून करून दिली आहे, तर लहानपणात काही अभिनयाची सुरुवात झाली होती का की डायरेक्ट कॉलेजात? नाही, लहानपणापासूनच होतं. म्हणजे कसं झालं माहिती आहे का की आता मी माझ्या बाजूला माझा एक सख्खा मित्र, तो गुजराती होता, अजूनही आहे, पण तो अहमदाबादला शिफ्ट झाला आहे. तर त्याच्या वडिलांना नेहमीच वाटायचं की माझ्याकडे बघून की हा मुलगा टॅलेंटेड आहे, म्हणून मला गुजराती मी अचखलीत बोलायचो आणि तो परेश मराठी अचखलीत बोलायचा. त्यामुळे ते मला म्हणाले की त्यांच्या क्लबची नाटकं किंवा ह्याच्यात मला ते रोल द्यायचे की सतत मला, म्हणजे मी बालकलाकार म्हणून खरंच कामं केली. मी इतकी कामं केली की मलाच आठवत नाही त्यांची नावं काय काय आहेत वगैरे. ते गुजरातीमध्ये केली. आणि त्यामुळे काय झालं की एक ती सवय लागली. आणि नंतर ज्यावेळेला कॉलेजमध्ये जाताना कसं झालं की माझं गणित काही खूप चांगलं वगैरे नव्हतं. हे मला अजूनही स्वप्न पडतं की SSC बोर्डाकडनं मला पत्र आलं आहे की तुम्ही गणितात नापास व्हा, ॲपियर व्हा. तर त्यामुळे मी म्हटलं की नाही, आपल्याला तर काय करायचं. तर सुदैवाने माझं ड्रॉइंग चांगलं होतं आणि त्यामुळे मी म्हटलं की आपण JJला ॲडमिशन घेऊया. आणि ते पण मला कसं झालं माहिती आहे का की माझ्या आईची एक सख्खी मैत्रीण मिसेस बर्वे, तर त्यांचा मुलगा हा विख्यात, जगदविख्यात चित्रकार आहे. त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी मला सांगितलं की नाही प्रकाश, तुझ्याकडे बघता आहे ना, तू इकडे चल, तू त्याच्याशिवाय ते होणार नाही. प्रभाकर बर्वे त्यांचं नाव, खूप फेमस आर्टिस्ट आहे ते. त्यामुळे ते मला म्हणाल्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे, पण मला तिथे कसं जायचं किंवा हे काहीच माहिती नाही ना, की आमच्या ह्याच्यामध्ये कोणीच JJला वगैरे गेलं नाही. तर ते म्हणाले की अरे तुझ्या ड्रॉइंग ग्रेडच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्याच्यात तुला B ग्रेड आहे, तर तू तिकडे चल. आणि तुला गणित नाही ना करत, गणिताचा त्रास अवॉइड करायचा आहे, तर तू तिकडे चल. म्हणून मग मी JJला ॲडमिशन घेतली. आणि तिथे गेल्यानंतर कसं झालं की माझ्यासाठी ना एक खूप मोठं दालन ओपन झालं. अशासाठी मी म्हणतोय की आमचे डीन होते दामू केंकरे, विख्यात. म्हणजे माझ्यासाठी तर ते चालते बोलते एक इन्स्टिट्यूट आहेत. ते इतकं सगळं त्यांच्याकडे असल्यानंतर त्यांना ना एक माहीत नाही, त्यांनी मला एकदा असं एक कॉलेज सुरू होऊन साधारणतः 6-7 महिने झाले आणि मला म्हणाले की तू इकडे रे. तर मला वाटलं माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून यांनी मला बोलवलं असेल. तर म्हणाले की नाही अरे, तू, मला माहिती आहे तुझ्या घरची परिस्थिती एवढी काही बरी नाही आहे, पण तू ज्या पद्धतीने कपडे घालतोस ना, तर ते कपडे बघायला वाटतं की तू श्रीमंता घरचा मुलगा आहेस म्हणून. तर तुझे कलर स्कीम, याचं ज्ञान तुला खूप छान आहे, तर जरा तिथे तू लक्ष दे. तेव्हा कसं की अल्लड वय असतं की आपल्याला असं म्हटल्यानंतर वाटतं की नट म्हटलं की आपल्याला खूप ग्लॅमर आहे, हे आहे. सो मी म्हटलं की हो करीन म्हणून वगैरे. पण त्यांना हे माहिती होतं की मला ते पटलेलं नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं की तुला मी सांगतो एक लक्षात घे, तुझ्याकडे बघितल्यानंतर तू हिरो मटेरियल नाही आहेस.
तू स्वतःला आधी ओळख. तू ऍक्टिंग चांगली केलीस तरी सुद्धा तू हिरोचा भाऊ, हिरोईनचा भाऊ, शेजारचा मुलगा असेच रोल तुला मिळणार. मग तू आईचा एकुलता एक पोरगा, मग तू फ्रस्ट्रेट होणार, तू दारू पिणार, फुकट जाणार. त्यापेक्षा तू हे कर. आणि तुझा स्वभाव मला माहिती आहे. तुला ऑल्सो रन म्हणजे लता दिदी आणि त्यांच्या सखी यामध्ये तुला इंटरेस्ट नाही आहे. तू स्वतःचं असं एक म्हणजे तुला चालवायला आवडतं, तू तिथे कॉस्ट्युम डिझाईन वगैरेसाठी प्रयत्न कर. तू तिथे राज्य करशील. मी त्यांना म्हटलं नुसतंच कसं करू तर ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी माझ्या शिक्षणाची सोय केली कॉस्ट्युम डिझाईनच्या. आणि त्याच्यानंतर कॉस्ट्युम डिझाईन मी करायला लागल्यानंतर त्यांनी मला प्रचंड मदत केली. म्हणजे ते कुठल्याही याच्यात ते मला घेऊन जायचे आणि सांगायचे की या कॉस्ट्युमबद्दल काय आहे, तू मला सांग, हे सांग. त्यामुळे काय होतं ना, माझी एक दृष्टी त्याच्यातून तयार होत गेली. ते आणि ह्या सगळ्यातून मला ते जास्ती आवडायला लागलं. असं वाटायला लागलं की ते मी करीन ते राजा आहे ना, मी सांगतो ते सगळेजण ऐकतायत, सो आपण करूया. आणि माझ्या सुदैवाने माझ्या या प्रवासामध्ये इतकी छान छान माणसं भेटली ना, खरंच ती माणसं जर का भेटली नसती ना तर माझी करिअर नसती झाली. ओके. तुम्ही JJला किती वर्ष शिकलात? म्हणजे 5 वर्ष. ओके. पण तुम्ही म्हणजे मी तुमची ओळख अभिनेते म्हणून करून दिली. अभिनेतेचं काय म्हणजे अभिनेता म्हणून काय केलं? सांगतो ना. आता 1983 मध्ये ज्या वेळेला मला लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे हे माझे ओळखीचे झाले होते. कारण पुरुषोत्तम बेर्डे आमच्या कॉलेजमध्येच होता. त्याला हे माहिती होतं की तर तो मला म्हणाला की मी कमर्शियल नाटक करतोय, त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हिरो आहे आणि ते नाटक म्हणजे टूर. तर त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये जाणारी जी मुलं आहेत त्याच्यातला एक सिंधी मुलगा की तुला काम देतोय तर ते तू करायचं आहेस. तर मी म्हटलं की अच्छा ठीक आहे मी करतो. आणि साईड बाय साईड माझी गुजरातीची कामं चाललेलीच होती अभिनयाची. आणि तेव्हा मला हेही माहिती नव्हतं की मी कॉस्ट्युम डिझाईन हळूहळू करतोय ते उत्तम होतोय, मला माहिती नव्हतं. पण हे सगळं चालू झाल्यानंतर मग मला मागे बघायचा प्रश्नच आला नाही. याचं कारण असं की जिथे जिथे लक्ष्मीकांत असेल तिथे तिथे तो प्रयत्न करायचा की नाही माझे ही माणसं आहेत, ह्यांना रोल पाहिजेत. आणि त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की दामू केंकरे जे माझे सर आहेत त्यांनी मला सांगितलेलं मला प्रत्यय आला की मी लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर 22 चित्रपटांमध्ये अभिनय केलाय. नाही कॉस्ट्युम हे नंतर ते येत आहे नंतर. तर 21 चित्रपटांमध्ये मी त्याचा मित्रच आहे. त्यामुळे दामू काकांनी सांगितलेलं परफेक्ट होतं आणि ते मला कळलं. मग मी म्हटलं की आता हे बरोबर आहे ना, मग आपण दुसरं पण करून बघूया. मग आता काय झालं की त्यावेळेला माझा मित्र आणि दामू काकांचा मुलगा विजय केंकरे हा स्वतंत्रपणे दिग्दर्शक झाला होता. तर तो दिग्दर्शक झाल्यानंतर त्याची पहिली 2-4 नाटकं नाही चालली. पण नंतर तो असामी नावाचं नाटक करत होता पु ल देशपांडेंचं. तर तो मला म्हणाला की मला इंडस्ट्रीत सगळेजण पकी म्हणतात. तर म्हणाला की पकी असं मी नाटक करतोय, तू त्याचे कॉस्ट्युम कर. तर मी म्हटलं नेकीवर पूछ. आणि त्याचा प्रोड्युसर आहे ना आमचा सुधीर भट होता की जो उत्तम पे मास्टर. असं असल्यावर मी म्हटलं की हो करूया. आणि मग ते करताना मला खरंच खूप मजा आली. कारण मला हे कळलं की याच्यामध्ये आपल्याला नुसतं कॉस्ट्युम नाही करायचं आहे. ते कॉस्ट्युम करताना आपल्याला पिरियॉडिकल हे ते असं सगळंच होतं त्याच्यात. कारण ते त्यांची पहिली परिस्थिती गरीब असते, मग ते नंतर इंटरव्हल नंतर श्रीमंत होतात. सो ते मला खूप छान वाटलं. आणि काय झालं माहिती ना की मी ते नाटक म्हणजे संहिता होती ती मी बऱ्याच वेळा वाचली होती. नंतर विजूने माझ्याबरोबर म्हणजे विजय केंकरेनी त्याच्यावर डिस्कशन केलं होतं आणि तो म्हणाला की तू करेक्ट लाईनवर आहेस. आता एवढं सांगितल्यानंतर म्हटल्यावर मला म्हणजे आपण जसं म्हणतो ना आधीच मरकट त्याच्यात मध्य प्यायला मोकळीकच दिली ना मला. मग ते केल्यानंतर मला पहिल्याच नाटकाला स्टेट अवॉर्ड मिळालं. आणि मग तिथून सुरूच झालं म्हणजे मग. आणि अभिनयासाठी म्हणाल तर तिथून मग दामू काकांनी केलेलं कुठलंही नाटक असो म्हणजे अंमलदार असो किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलेलं नाटक असो त्याच्यात मी हमखास असायचोच. माझं दुसरं एक नाटक आलं होतं म्हणजे ते पुरुषोत्तम बेर्डेंनी दिग्दर्शित केलं होतं आणि लिहिलं होतं मुंबई. हां, तर त्या मुंबई या नाटकात ना मला थ्रू आउट नाटकात विशेष रोल नव्हता. पण सगळी कॉलेजच्या मुलांबरोबर मी पण असायचो आणि मी सतत माझ्या हिरोईनच्या मागे. मग इथे काही झालं जरा इथे बोललं केलं रेखा तिला हाका मारायचा आणि टक आवाज काढायचा. सो ते इतकं फेमस झालं ना की त्याच्यामुळे एक बऱ्यापैकी लोक मला कामं द्यायला लागले. नंतर लक्ष्मीकांतने बिघडले स्वर्गाचे दार आलं, त्याच्यामध्ये मग काय बघायलाच नको. आणि त्याचे सतत प्रयोग व्हायचे म्हणजे त्याचे काय किंवा टूरचे काय महिन्याला 20-20 प्रयोग होत होते.
आता 20 प्रयोगात म्हटल्यानंतर ज्यावेळेला बरी नाईट मिळायची तुम्हाला आणखीन बाकी काही करायची गरजच नसायची. सो मग त्याच्यातून मग पिक्चर मिळत गेले. ओके, म्हणजे तुम्ही जे मधनं तुम्हाला पुरुषोत्तम बेर्डे आणि दामू केंकरे काका भेटले, तिथून तुमचा प्रवास सुरू झाला. मग लक्ष्मीकांत बेर्डे, तेव्हा त्याचं नाव होतं की त्यानंतर तो सुपरस्टार झाला, तुम्हाला आठवत असेल? टुरटूर नंतरच झाला. येस. तर असा तुमचा प्रवास चालू झाला, म्हणजे टुरटूर पासून चालू झाला. बरीच मराठी नाटकं केली, मग सिनेमे केले. या सगळ्या प्रवासात तुम्ही म्हणालात तुम्हाला वडील नव्हते, मी तुमच्या घरात या सगळ्या कामातनं काय मदत झाली का? हो, भरपूर झाली. आईने मला फ्रीडम दिला, म्हणजे माझ्या आईचा आणि माझ्या लहान बहिणीचा माझ्यावर प्रचंड विश्वास. लहान बहिणीचं तर इतकं म्हणणं होतं की नाही, दादा करेल ते बरोबरच करेल. त्यामुळे तिथून नंतर मला काही घरी पैसा येतच होता. आणि त्यावेळेला काय झालं मग की माझी बहीण तेव्हा म्हणजे कॉलेजला होती आणि ती पण त्यावेळेला म्हणजे नोकरी करून शिकत होते. त्यामुळे खूप काही पैसा नसला तरी खायची दादात नव्हती. त्यामुळे आणि तिला माहिती होतं की लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे ही माणसं म्हणजे आपल्या मुलाला हे करतात, किंवा दामू काका त्याला अगदी मुलासारखं करतायत म्हटल्यानंतर तिला माझ्यापेक्षा दामू काकांवर जास्ती विश्वास होता. त्यामुळे असं कधीच झालं नाही. आणि माझ्या आईने किंवा माझ्या स्पेशली माझ्या लहान बहिणीने, ती माझी दुसरी आईच आहे. म्हणजे तिने माझ्यासाठी इतकं केलं आहे ना, इतकं केलं आहे. विनोदाचा भाग सोडून देऊया, पण त्याच्यामध्ये ती तिच्या नवऱ्याला लग्न करताना म्हणाली होती की हे बघ बाबा रे, आपलं लव्ह मॅरेज आहे, पण उद्या तू माझ्यासमोर अशी परिस्थिती आणू नकोस की नवरा का भाऊ, मी भाऊ म्हणीन, हे लक्षात घे आणि मग लग्न कर माझ्याशी. सो इतका पाठिंबा असल्यानंतर मला काहीच कठीण नव्हतं ना. आणि नंतर हळूहळू कसं पैशाचा फ्लो सुरूच झाला होता. त्यामुळे आणि मला ना खरं सांगू का की मला मर्सिडीज पाहिजे म्हणजे असं कधीच नव्हतं. त्यामुळे जे आहे त्याच्यात समाधान मानायचं. आणि आपण लोक आपल्याला ओळखतायत की जो ऑर्फन मुलगा आहे, की त्याला कोणी नातेवाईक विचारत नाहीत, काय नाही, त्याला हे एवढी मोठी मोठी माणसं येऊन त्याला कौतुक करतायत, हे माझ्यासाठी आणि माझ्या अम्मासाठी फार महत्त्वाचं होतं. की माझे मित्र किंवा माझे सहकलाकार यांचा खूप मोठा वाटा आहे. क्या बात आहे. आता पुन्हा आपण नाटकांकडे वळूया. असामी नाटकानंतर स्टेट अवॉर्ड मिळाला. त्यानंतर असं कुठलं नाटक तुम्हाला आठवतं की ज्याच्यात तुम्ही काहीतरी विशेष काम केलं आणि त्याची लोकांनी पण अरे वा हे काहीतरी वेगळं केलं याने, अशी लोकांना पण खात्री पटली की नाही वा वा यालाच काम दिलं पाहिजे आपण? त्याच्यानंतर मी तुम्हाला एक नाटक केलं, म्हणजे अशी बरीच नाटकं केली की ती खूप छान छान होती आणि तशीच कामं माझ्याकडे आली. पण एक नाटक मी आवर्जून सांगेन की माकडाच्या हाती शॅम्पेन या नावाचं नाटक होतं. आणि ते पुण्याच्या संस्थेने तिकडे ॲमॅचर हे ते करत होते. तर त्यावेळेला त्या नाटकाची हिरोईन होती शर्वाणी पिल्ले. हां, तर मला ती शर्वाणीची आणि माझी खूप चांगली मैत्री, म्हणजे ती मला दादा म्हणते वगैरे इतपत. तर ती मला म्हणाली की दादा हे कसं असं नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये ते सॉलिड नाटक आहे, तर ते आता कमर्शियल आणतायत, तर तू त्याच्यासाठी कॉस्ट्यूम करावेस असं मला वाटतं. म्हटलं ठीक आहे, तुला वाटतं पण ठीक आहे, पण प्रोड्युसरला वाटायला पाहिजे ना, त्यांना सगळ्यांना वाटायला पाहिजे. तर ती म्हणाली की मी सांगते ना तुला, प्रोड्युसर कोण आहे? म्हटलं कोण आहे? ते म्हणाली की दिनू पेडणेकर. म्हटलं दिनू आहे? तो माझा मित्र. मग मी त्याला जाऊन सांगितलं की दिनू असं असं आहे आणि म्हटलं मला ह्या नाटकाचे कॉस्ट्यूम करायचे. तर तो म्हणाला मी देईन तेवढे पैसे घ्यायचे. म्हटलं तू नाही दिलेस तरी चालेल, पण मला हे नाटक करायचं आहे. पण दिनूने नंतर इमाने इतबारे पैसे दिले. तर त्या नाटकामध्ये ना खूप मजेशीर गोष्टी होत्या. म्हणजे निकनेम काय आहे, तर त्या हिरोईनचं नाव होतं पेन्सिल, किंवा दुसरा असेल त्याला काय होतं तर चाकू, तिसऱ्याला काय होतं तर पुस्तक, आणि आनंद इंगळे जो रोल करायचा त्याचं नाव होतं माकड. सो मला वाटलं की आता हे खूप चॅलेंजिंग आहे. आता पुस्तक म्हटल्यानंतर ऑब्वियसली की तो अभ्यासू मुलगा असणार. मग मी म्हटलं की आपण एक काम करूया की ह्याला आपण आहे ना खाकी कलरचे जास्ती झब्बे वगैरे देऊया. याचं कारण असं की आपण जनरली बघा शाळेमध्ये असताना किंवा अजूनही नवीन पुस्तकाला आपण कव्हर घालतो ते ब्राऊनच असतं. तर म्हटलं ते एक लक्षात ठेवूया. आणि ते दोघं जण जिच्यावर प्रेम करतायत त्याच्यामध्ये तर म्हटलं म्हणजे ती शर्वाणी, ती पेन्सिल आहे. आणि माझ्या सुदैवाने ती इतकी मस्त सडपातळ आणि म्हणजे
वेल मेंटेन वगैरे होती. मग मी म्हटलं की अरे हे खूप छान आहे. मग तिला मी सगळे वेस्टर्न ड्रेसेस वगैरे असं केलं की म्हटलं पेन्सिल आहे, एक त्याच्यामध्ये चाकू आहे, चाकू आहे तो थोडा मवाली वृत्तीचा आहे, म्हणजे की मारींची जायला वगैरे असा. सो त्याला जरा असे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर झाकडू माकडू झाकडू माकडू असे कलरचे शर्ट्स दिले. आणि ते इतकं हिट झालं ना, आणि शर्वाणीच्या ड्रेसला तर टाळ्या यायच्या. त्यामुळे मला वाटलं की अरे बापरे, आपण फारच मोठे कॉस्ट्युम डिझायनर आहोत. नाही, पण एक गंमत काय झाली माहिती आहे का, की त्या नाटकानंतर मला 2 चित्रपटाचे कॉस्ट्युम करण्याची ऑफर आली आणि मी ते केले. म्हणजे त्याआधी तुम्ही चित्रपट केले नव्हते का? नाही, केलं होतं, पण काय झालं की एखाद्या नाटकातून चित्रपटाला बोलवणं हे माझ्यासाठी म्हणजे कौतुकास्पद होतं. त्याच्यामुळे मध्येच एक वेगळा विषय सांगतो की मध्यंतरी मला असंच कोणी असं म्हणजे मुद्दामून असं म्हणाले की तू काय स्वतःला मनीष मल्होत्रा वगैरे समजतोस की काय, तू म्हणजे मराठीचा मनीष मल्होत्रा. म्हटलं नाही, म्हटलं तो हिंदीचा प्रकाश नेमकर. त्यामुळे अशा खूप ते नाटक मला खूप असा म्हणजे लक्षात राहिलं आहे. त्याच्यानंतर बिघडले केलं होतं, बिघडले स्वर्गाचे दार, त्याच्यामध्ये पौराणिक नाटक ते आणि त्याच्यामध्ये कसं बॅलन्स होता, पौराणिक होते आणि आत्ताचे. म्हणजे मंत्री आणि त्यांचा पीए आणि मंत्र्या पीएची बायको वगैरे आणि थोडं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे. त्यावेळेला ते खूप मजा आली करायला. आणि त्याच्यामध्ये मी विष्णूचा रोल करायचो आणि खूप खूप रंगून करायचो, कारण मला तो अतिशय आवडलेला रोल पण होता. छान. म्हणजे तुम्हाला बघा आता तुमचा प्रवास कसा सुरू झालाय. जे मधनं तुम्ही नाटकात, गुजराती नाटकात ना मराठी नाटकातनं तुम्ही सिनेमात गेलात. या सगळ्या म्हणजे या सगळ्या प्रवासात तुमचा अभिनेते ते वेशभूषाकार या प्रवासात असं काही चॅलेंजिंग काम तुम्हाला वाटतं का? म्हणजे आता तुम्ही जे अनुभव सांगितले तर चॅलेंजिंग आहेतच, तरी सुद्धा असं कधी काही आलं होतं का की जिथे तुम्हाला अरे यार का नाही होते, असं कधी काही झालं का? म्हणजे येस, 2दा झालं होतं. एक चित्रपट आहे आणि एक ऑर्केस्ट्राबद्दल आहे. मी आधी चित्रपटाबद्दल बोलतो. पुरुषोत्तम बेर्डेनी चित्रपट केला होता भस्म. हां, तर त्या भस्ममध्ये म्हणून मी कादंबरी वाचली होती. म्हणजे पुरुचं एक खूप चांगलं असतं की आधी तो आम्हाला कादंबरी किंवा जे काही असेल साईज आहे ते तुम्ही वाचा, संहिता वाचा, मग तुम्ही विचार करा आणि मग आपण त्याच्यावर पुढे जाऊ वगैरे. त्यामुळे ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, हे परळी वैजनाथ वगैरे वगैरे अशा इकडच्या लोकांचं आहे आणि त्याला स्मशान जोगी वगैरे वगैरे असं. तर म्हटलं ते चॅलेंजिंग आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा चॅलेंज म्हणजे हा होता की ते मेन रोलमध्ये अशोक सराफ होते. त्यामुळे काय होतं, तो माणूस अतिशय चांगला, खूप हेल्पफुल, पण मला सुरुवातीला भीती वाटत होती ना, कारण त्यांना तो मसण जोगीचा वेश द्यायचा वगैरे आणि त्यांना 3-3 तास लागायचा तो गेटअप करायला. सो ते मला जरा डिफिकल्ट वाटलं होतं. आणि त्याच्यामध्ये कसं होतं, थोडं फायनान्शियली आमच्याकडे टाईट पोझिशन होती. सो तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला ते करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट चांगली म्हणजे चारू होती, चारुशीला साबळे, ती हिरोईन होती. आणि त्याच्यातून आहे ना आमचेच सगळे मित्र वगैरे हे असल्यामुळे ते सुकर झालं. पण आम्ही त्याच्यासाठी पुरुने मला परळी वैजनाथला नेलं, कसे असतात ते दाखवलं. ह्या सगळ्याच्या गोष्टीने कसं की हे म्हणून सुकर झालं ना. म्हणून मी तुम्हाला तसं म्हटलं ना की काय होतं की तुम्ही ज्यावेळेला हे करताना कुठल्याही गोष्टी तुम्हाला मदत मिळते, आणि त्यावेळेला गुगल नव्हता त्यामुळे प्रत्यक्ष जाणं जरुरीचं होतं. आणि आता पण ऑर्केस्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की तो आता जगत विख्यात ऑर्केस्ट्रा आहे, आवाज की दुनिया, अशोक हांडेंनी केलेला. आणि गंमत म्हणजे काय की तो खूप अशासाठी चॅलेंजिंग होतं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतातले डान्स होते, वेगवेगळ्या प्रांतातले म्हणजे मागे व्हिज्युअल्स होती त्याला पूरक. सो मला वाटलं की इथे मी कुठे कमी नाही पडता कामा. कारण मग त्यावेळेला पण काय माहिती ना की परत माझं नशीब मला मदतीला आलं की अशोक हांडे हा उत्तम पे मास्टर आहे, उत्तम पे मास्टर आहे. त्यानं मी म्हटलं की अरे अशोक, हे थोडा असा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही विचार करा, 1985 साली त्याने मला 5 लाख रुपये बजेट दिलं होतं. त्यामुळे परत म्हटलं तसं की मी वेडात झालो वगैरे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये चांदीचे दागिने आम्ही लखनौला जाऊन घडवून आणले. आणि अशोकच्यामुळे झालं ना हे सगळं. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या हे झाल्यानंतर कसं तो तुफान चाललेला ऑर्केस्ट्रा की त्याने म्हणजे एक ट्रेंड सेट केला. ते झाल्यानंतर मग तो अमेरिकेला गेला, तो लंडनला गेला, तिथे माझी पब्लिसिटी होत गेली. नाही
छान. म्हणजे तुमचे परदेश दौरे पण झाले आहेत तर? त्याचे नाही झाले, पण ते नंतर फॅशन शोच्या दरम्यान झाले. याचं कारण असं आहे की मी महिना दीड महिना मुंबई बाहेर राहू शकत नव्हतो. कारण माझ्या घरी माझी आईच होती, कारण माझी बहीण तिथपर्यंत लग्न करून ऑस्ट्रेलियाला गेली होती. आणि मी अजूनही म्हणजे स्टील आहे मग मम्माज बॉय, आणि माझ्या आईला पण सोन्या एवढंच जग होतं. त्यामुळे एक 4-5 दिवस ठीक आहे, पण महिना दीड महिना मी नाही राहील. मग तिला एकटं ठेवू शकत नव्हतो आणि मी कोणाकडेही कधी काही मागितलं नाही. अशोक हांडेंच्या या आवाज की दुनियातनं तुम्हाला काही काम मिळालं का? मला खूप, किंवा ते रेकग्नाइज म्हणजे लोकांच्या लक्षात आलं का अरे हे पण काहीतरी यानं वेगळं केलंय? हो, नक्कीच आलं. म्हणजे आणि काय इंडस्ट्रीत मुख्य म्हणजे खूप ओळख झाली त्याच्यानी, की म्हणजे रविदादा म्हणजे रवींद्र साठे वगैरे ह्या लोकांना किंवा सगळ्या लोकांना, आपला प्रदीप भिडे, ह्या सगळ्यांना माहिती पडलो की अरे ह्यानी केलेत का कॉस्ट्युम. आणि काय झालं माहिती आहे की प्रदीप भिडे वगैरे आम्ही, तू मला सिनियर असला तरी आम्ही एका शाळेतले, त्यामुळे असं व्हायचं की अरे पक्क्या तू केलंयस. आणि त्याच्याने ते असं होत गेलं आणि मग बरीच कामं मिळाली मला. आणि त्याच दरम्यान मला ते ह्याचं पहिलं बक्षीस मिळालं होतं चित्रपटाचं. आणि प्रकाश निमकर, चित्रपट जी प्रेम. नाटकाचं असामी आणि चित्रपट जमलं हो जमलं पुरुषोत्तम बेर्डेचा आणि सतीश कुलकर्णी प्रोड्यूस केलेला. त्यामुळे म्हणजे आपण म्हणतो ना की माझं सर कडाई मिळत. छान आहे. म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी होतं, म्हणजे दामू केंकरे सरांनी जाणून घेतलं की ह्याच्यात ही गोष्ट आहे आणि ती परफेक्ट गोष्ट तुम्हाला मिळाली नशिबाने. नशीब. त्यानंतर तुम्ही मेहनत घेऊन पुढे गेलात. आता आपण सिरियलकडे येऊया. सिरियलमध्ये काही वेगळं काम केलं का, किंवा सिरियलमध्ये अशी कुठली सिरियल आहे ज्यामुळे लोकांनी पुन्हा तुम्हाला अरे क्या बात आहे प्रकाश असं म्हणाले का? हो, म्हणजे मी जास्तीत जास्त सिरियल केली त्या केदार बरोबर केली, म्हणजे केदार शिंदे बरोबर केली. म्हणजे हसा चकटफू किंवा मिशा वगैरे कुठल्याही आहे. तर मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की त्यांनी मला एक दिवशी बोलवलं आणि म्हणाला की तो मला दादा म्हणतो की दादा हे अनुदिनी दिलीप प्रभावळकरांचं पुस्तक आहे, लेख आहेत, तू ते वाच, आपल्याला त्याच्यावर सिरियल करायचे. तर मी परत वाचलं आणि मला म्हणाला की तुझा अभ्यास करून ये. मग मी तो अभ्यास करून त्याला गेलो वगैरे, तर तो म्हणाला करेक्ट लाईनवर आहेस तू, तर आपण ते करूया. तर मग आता मी ॲज ए कॉस्ट्युम डिझायनर मग मला गंमत काय वाटली की त्यावेळेला दिलीप भैया 60चे पण नव्हते आणि तो माणूस आपण 75च्या पुढे दाखवला होता. तर त्यावेळेला गंमत काय व्हायची की चेहऱ्याला मेकअप करायचं वगैरे, गळ्याला मेकअप करायला लागायचा ना, कारण त्या सुरकुत्या वगैरे दिसल्या पाहिजेत. तर मग तो केल्यानंतर एक शॉट झाला की घामाने ते पुसलं की जायचं. मग अरे प्रत्येक वेळेला करायचं तर काय. तर मला म्हणाले की हा त्रास आहे रे वगैरे. तर म्हटलं की अच्छा ठीक आहे. मग मी थोडं डोकं चालवलं आणि म्हटलं की दिलीप भाई ऐक, आपल्याला त्याच्यातून करता येईल. तर म्हणाले काय. म्हटलं काय आहे, 60 नंतर प्रत्येक व्यक्तीला जरा ना असं थंडी वाजल्यासारखं वाटतं उगाच. हे सायकॉलॉजिकल आहे पण हे वाटतं. तर आपण एक मफलर घेऊया का. मग ते म्हणाले मफलर. म्हटलं आहे बघा, म्हणजे तो मफलर आहे ना आपण 24 तास त्यांना दाखवूया. कधी तुम्ही गळ्याला गुंडाळा आणि तुम्ही जेव्हा रात्री झोपताना वगैरे तुम्ही इथून असा कानावरून वगैरे बांधा, म्हणजे आणि तुम्हाला एक बिझनेस मिळेल ना. तर ते मला म्हणाले हो हो अरे क्या बात आहे. आणि ते खूप छान वर्कआउट झालं. आणि माणसाचा मोठेपणा कसा असतो ते बघा की ही इतकी पॉप्युलर झाली ना सिरियल की त्यांना अमेरिकेला गेले होते. अमेरिकेला त्यांचा गेला दौरा नव्हता गेला, पण दिलीप भैयांना घेऊन गेले होते. तेव्हा ते मुलाखती खूप झाल्या त्यांच्या. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाला पण त्यांच्या खूप मुलाखती झाल्या. तर त्या प्रत्येक मुलाखतीत टिपरेचा विषय निघाले ना की ते प्रत्येक वेळी मला सांगायचे हे प्रकाशचं क्रेडिट आहे की त्यांनी मला हे सगळं गेटअप दिला म्हणून मी जास्ती करू शकलो. आता हा एवढा मोठा माणूस एवढं सांगतो. आणि हे मी म्हटलं की लोक म्हणाले बंडल फेकत असतील. म्हटलं नाही, कारण ऑस्ट्रेलियाला माझ्या बहिणीने त्यांच्या नकळत त्या मुलाखतीला गेली होती आणि तेव्हा ती म्हणाली की दादा दिलीप भैयानी तुझं नाव घेतलं. म्हणजे अशी मी सांगितलं ना तुम्हाला की माझ्या आयुष्यात इतकी छान छान माणसं
भेटत गेली. त्यामुळे एवढा प्रवास सुकर झाला ना. आता ती तुम्ही एक सोय म्हणून समजा मफलर दिली किंवा मेकअपचा काहीतरी तुम्हाला सतत त्रास होता, पण मोस्टली तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणजे आता एखादी जाडजूड व्यक्ती आहे तिच्यासाठी काय कराल? काही आपले नट बऱ्यापैकी चांगले असतात तब्येतीने किंवा ते मेंटेन पण असतात, पण बाहेरची जी लोक असतात जी कुणी त्यांच्या वेगवेगळ्या टाईपच्या बॉडी आहेत, तर त्यासाठी काय सजेशन करू शकाल का? काय होतं की ज्यांना असं ते म्हणजे आपण म्हणतो की त्या बल्की पण तसेच रोल त्यांना त्यावेळेला ऑफर असतात ना. त्यांना कोणी एकदम मिस इंडियाचा रोल ऑफर नाही करत. याच्यावर मी तुम्हाला गंमत सांगतो. एक मजेशीर किस्सा आहे. एका नाटकात मला बोलवलं की कॉस्ट्युम तुला करायचे, ती हरकत नाही. तर ती असताना त्या नाटकाची हिरोईन ती जाड वगैरे काही नव्हती, पण काय माहिती नाही तिच्या डोक्यात होतं ते. तर मला म्हणाले की तू कॉस्ट्युम करतोय. त्यामुळे मी घाबरलो. मी म्हटलं मी नको असेल तर आत्ताच सांगा, नंतर मग तुम्हाला कटकट करणार, मग मी चिडणार, मग तुम्ही शिव्या देणार, कशाला पाहिजे ना. तर म्हणाले नाही तसं काय नाही, फक्त तू कॉस्ट्युम डिझायनर, मला काय तू छान करतोस कॉस्ट्युम, पण एकच आहे. म्हटलं म्हणजे काय एकच आहे म्हणजे? म्हणाले नाही मला बारीक करायची जबाबदारी तुझ्यावर आहे. म्हटलं काय? म्हटलं तुला माझ्या घरी नेऊन काम करायला लावून छड्या मारून चाबूक मी कसं तुला हे करणार? पण म्हटलं जाऊ दे. ती येते थोडा आणि मला म्हणायची की ती तुझ्यावर जबाबदारी आहे. मला एका पॉईंटला माझं ते डोक्यात गेलं. मी प्रोड्युसरला म्हटलं की मी नाही नाटक करत. ती का नाही करत? मी म्हटलं अशासाठी नाही करत आहे की ह्या मॅडम म्हणतायत की मला बारीक करायची जबाबदारी तुझी. अहो म्हटलं कॉस्ट्युम आता जाड नाहीच आहे आणि त्यांना बारीक करायची जबाबदारी माझी. म्हणजे मी कॉस्ट्युम डिझायनर आहे, सुतार नाही आहे रंधा मारून तुम्हाला बारीक करायला. आता मी ॲज ए कॉस्ट्युम डिझायनर एखाद्या कॅरेक्टरकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं की ह्या माणसाला किंवा या ह्याच्यात काय कमी आहे किंवा काय जास्त आहे. आता मी तुम्हाला माझंच उदाहरण देतो. आता मी हा चष्मा लावला आहे, ओके. ते मला ज्या वेळेला चष्मा नव्हता तेव्हाच मला माहिती होतं की मला चष्मा चांगला दिसणार. आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल बघा की भारतीय माणसांच्या पेक्षा माझं नाक थोडं मोठं आहे बघा. तर ते आता कसं करणार? ते मी काय प्लास्टिक सर्जरी करून बारीक करू शकत नाही आणि तेवढे पैसेही नव्हते तेव्हा. तर मग मी म्हटलं की अच्छा ठीक आहे. मग मी चष्मा लावायला लागलो आणि तो चष्मा सुद्धा एव्हिएटर म्हणजे आपण ज्याला आपण रेबॅन वगैरे वगैरे त्यापर्यंत की तो माझ्या चेहऱ्याला बरा दिसेल. आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की केवढा फरक पडला. तसंच सगळ्यांच्या बाबतीत असतं. आता अमिताभ बच्चन यांचं मी तुम्हाला सांगतो. त्यांचा डावा खांदा आहे, तो डावा खांदा उजव्या खांद्याच्या पेक्षा असा थोडा पुढे आलेला आहे. हां म्हणजे ते त्यांच्या ह्याचा स्ट्रक्चरचा दोष आहे. तर त्यांच्यासाठी कॉस्ट्युम करताना इकडचा ह्याला पॅडिंग देऊन हा कांदा त्या लेवलला आणावा लागतो. आणि नंतर दुसरं तुम्ही आता नंतर मायन्युटली वॉच करा की ते जेव्हा सुरवार जब्बा घालतात त्यावेळेला ते सतत शाल घेतात. शाल घेऊन तो हा खांदा झाकतात. हे कॉस्ट्युम डिझायनरचे म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी की आपल्याला त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि एक अमिताभ बच्चन एक ऑरा तयार होतो ना. सो कॉस्ट्युम डिझायनरचं तेच काम असतं ना. तुम्ही फॉरेनला टूर केलाय की फॉरेनला जाऊन पण तुम्ही फॅशन डिझायनिंगचे शो केलेत का? हो. म्हणजे कसं झालं माहिती आहे का की मला एक म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये एक फ्रान्सचा कॉस्ट्युम डिझायनर एकदा विमानात अचानक भेटला, कोकाई नावाचा. तर त्याला कळलं कुठून तरी की मी तुम्हाला म्हणाला की असं असं तू माझ्याबरोबर काम करशील का असं म्हटल्यानंतर मला म्हटलं की अरे आणि माझं काम पाहिलं नाही काय नाही आणि हा कसं काय म्हणतो. मी घाबरलो थोडं. म्हटलं काय मला पळून बिळून देतो की काय. तर नाही. मग तो म्हणाला पण एक आहे अट. तो म्हणाला मी तुला पैसे भरपूर देईन पण तुझं नाव नाही देणार. तर काय आहे त्यावेळेला पैशाची तंगी होती, आर्थिक स्थैर्य मिळायलाच पाहिजे होतं. तेव्हा त्याला मी म्हटलं की हो करतो. आणि मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो की त्याने मला प्रचंड पैसा दिला की मला स्टॅबिलिटी आली. सो मी म्हटलं की मला काय हरकत आहे. आणि पण त्याच्यानंतर मी म्हटलं ना माणसं मला खूप छान छान भेटत गेली की तो म्हणाला की अरे यार खूप दिवस गैरवापर केला, आता माझ्याबरोबर तुझं नाव पण येईल. आणि फॅशन शोला मी एक 3 वर्ष त्याच्याबरोबर जज म्हणून होतो. त्याचं स्वतःचे फॅशन शोज असायचे, तिथे मी लुडबुड करायचोच. पण जज म्हणून असल्यावर एक वेगळा तुम्हाला परिमाण मिळतं ना. त्यामुळे मला हेही लक्षात आलं की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. सो त्याच्याबरोबर तुम्ही फॅशन शो ऍक्च्युअल फॅशन शो केला? ॲक्च्युअल फॅशन शो. वाव.
तिथे तुम्हाला कसं वाटलं भारतात आणि फ्रान्समध्ये? अरे मला हे पहिल्यापासूनच माहिती होतं ना की आपल्याला कसं होतं की इकडचा रुपया तिकडे चालत नाही ना. सो त्याप्रमाणे मी स्वतःला मोल्ड केलं. आणि काय होतं माहिती आहे ना की तिकडे आपण म्हणतो ते फॅशन या संदर्भातली सजगता खूप आहे जी आपल्याकडे नाही आहे. म्हणजे अजूनही आपण तर असे समजतात की हे कॉस्ट्युम डिझायनर काय नुसते जाऊन कपडे आणतो. अरे त्याला स्क्रिप्टचं किती ज्ञान असावं लागतं किंवा त्याला किती मेहनत घ्यावी लागते. सो हे सगळं तिकडे रेकग्नाइज होतं. आणि मुळात म्हणजे काय माहिती आहे ना की आपल्या इंडियन म्हणजे भारतीय पेहरावाला तिकडे खूप म्हणजे खूप मान देतात. सो मला तो म्हणाला की आता एक आपण काम करूया, आपण इंडियन एथनिक असं म्हणून करूया, तुला पैसे पण मिळतील. मी म्हटलं पैसे मिळणार ते सगळी वैद्य कामं मी करायला तयार आहे, मी स्मगलिंग करणार नाही, हे करणार वैध काम. ओके, मग तुम्ही तिकडे इंडियन एथनिकचा शो केला? नाही, सगळे तेच केले. पण ते काय होतं की तिकडे ना कधी कधी तुमची एक मंडळं असतात छोटी छोटी, म्हणजे महाराष्ट्र मंडळ आहे, हे मंडळ आहे, तर त्यांचे फॅशन शोज म्हणजे कसं असतं की तिकडच्या त्या उत्साही माणसांना आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे. सो तो मला म्हणाला की तू घे ना त्याचे पैसे, तू घे ना, तू कर ना, माझं काहीच त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. तुम्ही मगाशी म्हणालात मी आईला सोडून जास्त राहू शकत नव्हतो, मग तुम्ही तिकडचे 3 वर्ष काम कसं केलं? 3 वर्ष सतत तिथे नव्हतो, जाऊन येऊन असायचो. आणि त्यावेळेला म्हणजे जिच्याबरोबर माझं लिव्हिंग रिलेशनशिप होतं ती जसलोक हॉस्पिटलमध्ये गायनाकॉलॉजिस्ट होती आणि माझ्या गुजराती नाटकात माझी सहकलाकार होती. तर ती होती ना, म्हणजे मग अच्छा, ती आईकडे लक्ष देत आणि मला ती तेच म्हणाली होती की ती पण मला सोन्याच म्हणायची, आई म्हणायची म्हणून. त्यांनी करवा नव्हती ना, चल हूं छू तारे तू आगळ जा. तुम्ही आतापर्यंत जितकी नावं घेतली ती सगळी मंडळी मराठीतली सुपरस्टार आहेत असं माझं तर म्हणणं आहे, कारण दिलीप प्रभावळकरांबरोबर मीही काम केलेलं आहे. सुपरस्टार डायरेक्टर बरोबर कामं केली आहेत, म्हणजे तुम्ही वेगळे सिनेमे देखील केलेत. या मंडळींबरोबर राहताना तुम्हाला काय छान छान अनुभव आले किंवा थोडंसं त्रासदायक पण असू शकेल, नाही म्हणता येत नाही, तर त्यातला कुठला चांगला किंवा थोडासा त्रासदायक असा तुम्हाला सांगावासा वाटेल का अनुभव? नाही, त्रासदायक म्हणण्यापेक्षा ना मला जास्तीत जास्त चांगलेच अनुभव आलेत. कारण का माहिती आहे ना की पुरुषोत्तम बेर्डेंनी मला ज्यावेळेला हात सुनबाईचा भाऊ या चित्रपटासाठी कॉस्ट्युम तर मी करतच होतो, पण मला म्हणाला की तू मला असिस्ट कर. तर मी म्हटलं नाही यार, मला डायरेक्टर व्हायचं नाही आहे, कारण मला डोकं नाही आहे तेवढं. त्यामुळे म्हटलं, तो म्हणाला की नाही तू ऐकून घे ना मी काय म्हणतो ते, की तो म्हणाला की कुठलाही डायरेक्टर आपला असिस्टंटवर कॉस्ट्युम सोपवतो, कॉस्ट्युम डिपार्टमेंट सोपवतो, तर तू तो हँडल कर ना. तो हँडल करण्याबरोबर एक गोष्ट होईल की ह्या कलाकारांबरोबर तुझा रॅपो वाढेल. आणि तुझा रॅपो जितका वाढेल ना तितके तुला लोकांना कम्फर्ट झोनमध्ये जाऊन तुला कामं मिळतील. आणि हे पुरुने म्हणाला हे 100% खरं आहे की मला पहिल्याच चित्रपटामध्ये म्हणजे कोण कोण होते, नीनाताई होती, म्हणजे नीना कुलकर्णी होती, रेणुका शहाणेचा तो पहिला पिक्चर होता, त्याच्यानंतर शमा होती, शमा देशपांडे होती, त्याच्यानंतर मोहन जोशी होते, मधुकर तोरडमल होते, एवढी गँग असल्यानंतर वगैरे की मला ते तिथून एक शिक्षण होतं ना की ह्या लोकांशी तू कसं वागायचं. त्यामुळे इतकं छान झालं ना की नीनाताईला मी कधीही म्हटलं ना की नीनाताई जरा हे असं आहे तर मी तुला गरीबा घरची आहे ना, तुला अशी साडी देतो, मी देतो. तर ती म्हणाली की तू त्याचं टेन्शनच घेऊ नको, कारण ह्या पिक्चरचा कॉस्ट्युम डिझायनर तू आहेस. ते वाईट झालं तर लोक मला हसणार नाही आहेत, तुला हसणार आहे, त्यामुळे तू जबाबदारीने काम करणार ना. आता एवढं समजावणार कोण मला. त्यामुळे खूप छान झालं. आणि त्याच्यातून कसं झालं, मी तुम्हाला मगाशी ते सांगायचं राहिलं माझ्याकडनं की विजय कदमबरोबर काम करताना विजयची बायको पद्मश्री जोशी ती आमच्या टूरमध्ये नंतर काम करायची. आणि ही पद्मश्री नंतर अलंकार आणि तिची बहीण पल्लवी आम्ही एकाच शाळेत होतो. अर्थात ते माझ्यापेक्षा लहान होतं. आमची ही आणि चिंगी आणि मी पद्मश्री, तिला आम्ही निकनेम चिंगी आहे. तर आमची खूप चांगली मैत्री होती. तर मला कधी कधी असं डिप्रेशन यायचं ना या लोकांबरोबर काम की आपल्याला काहीच नाव नाही आहे. तर तेव्हा तिने मला सांगितलं की तू पहिलं आधी स्वतःला असं म्हणजे मी कोण आहे असं तू करू नकोस. तू जर का कामलं म्हणजे एक खूप छान काम केलं नसतंस तर तुला कोणी घेतलं नसतं, कोणी रिपीट केलं नसतं. सो तुला असं वाटू दे नको की गाड्याबरोबर नळाची यात्रा आहे. तुझं स्वतःचं एक अस्तित्व आहे
आणि ते तू लोकांना जाणवून देतोयस. सो आता इतकं आम्हाला मदत करणारी माणसं भेटल्यानंतर उडदा माझी काळे गोरे, 99% तुम्हाला चांगले अनुभव आहे, एखाद दुसरा इकडे तिकडे, पण त्यावेळेला सुद्धा माझ्या लक्षात आलं की त्या व्यक्तीला इगो आहे, तो इगो मी पोचला तर माझं काम होणार आहे. म्हणजे मी सतत तिला सांगायचो की ह्या जगातली सर्वोत्तम सुंदरी तू आहेस. त्यामुळे त्रास फार कमी झाले त्याचे. आता पुन्हा एकदा आपण फॅमिलीकडे येऊया. या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या बहीण, आई या सगळ्यांची साथ मिळाली. आता आपण तुमच्या सहचारिणीबद्दल काही बोलू शकतो का? सहचारिणी म्हणजे सोनलबद्दल म्हणतात तुम्ही? हो जरूर, कारण ती स्वतः एक उत्तम अभिनेत्री होती. आणि शर्मिला टागोर पेडर रोडला ज्या बिल्डिंगमध्ये राहते त्या बिल्डिंगमध्ये ती राहत होती लग्नाच्या आधी. तर तिने आम्ही खूप डिस्कशन करायचो. म्हणजे मला ती तेव्हा सांगायची की तू असा विचार नको करू की इथे पैसे कमी पडतील वगैरे, तू प्रोड्युसरला किंवा तुमच्या डायरेक्टरला तू तुझं प्रोजेक्ट समोर त्याच्या ठेव, मग त्याला ठरवू दे ना ते काय करायचं ते वगैरे. आणि ती सतत मला म्हणायची की नाही सोन्या, माझ्या मते तू जगातला सर्वश्रेष्ठ पुरुष. पण नंतर माझ्या दुर्दैवाने वगैरे 2014ला तिचं कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. हो का? हो. मग माझं मन मला असं नाही करता आलं की स्पेअर पार्ट नाही आहे ना की तो बदला, दुसरा घाला आणि हे करा. मला नाही जमलं तसं करायला. त्यामुळे पण काय असतं की त्या आठवणी सदैव माझ्या बरोबर आहेत ना, की मला माहिती आहे की तिने अशा वेळी कशी वागली असती की अशा वेळेला तिने काय केलं असतं. सो आणि तिने सगळ्या लोकांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केलं होतं, कारण तिचे वडील हिऱ्याचे व्यापारी होते. तेव्हा एक छोटीशी आठवण सांगतो. तेव्हा तिला मी विचारलं होतं की तू माझ्याशी का लग्न करते, गुजरातीशी का नाही, आपण काय एकत्र राहतोय, गुजराती तुला कोणी ॲक्सेप्ट आहे, तुला श्रीमंत मिळेल. ती म्हणाली की सोन्या तुला एक गोष्ट लक्षात येत नाही आहे, ते माझ्याकडे पैसे देतील, खूप दागिने देतील, पण तू आठवणीने जो मला 4 आण्याचा गजरा आणतोस ना तो मला त्याने नसता आणला आणि मला तो लाख मोलाचा आहे. आणखीन एक मध्येच गंमत सांगतो तुम्हाला. गंमत म्हणजे कसं आहे की देवाने मला आडनाव निमकर दिलंय. म्हणजे कसं होतं, मी खाल्लेलं अर्धच अंगाला लागतं, त्यामुळे मी जाडा होत नाही. तसंच मला प्रत्येक सुख अर्धच दिलंय देवाने. त्यामुळे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की चलता आहे. तुम्हाला अनेक अवॉर्ड मिळाले. अवॉर्ड मिळाल्यावर काय वाटलं आणि अवॉर्ड काय देतात आपल्याला? एक सेल्फ कॉन्फिडन्स देतात तुम्हाला आणि एक लोकमानसात तुमची प्रतिमा खूप चांगली होती की याला काहीतरी येतंय. त्याची गंमत म्हणजे सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला मला पहिलं स्टेट अवॉर्ड मिळालं होतं त्यावेळेला पु ल देशपांड्यांनी असामी नाटक लिहिलं होतं. तर पण ते काय त्या परिस्थितीत नव्हते, म्हणजे शारीरिक परिस्थितीत नव्हते की ते येऊन नाटक बघतील. पण त्यांनी नाटक बघितल्यानंतर दामू काकांना विचारलं होतं की अरे ह्याचे कॉस्ट्युम चांगले केले आहेत, म्हणजे खूपशे जवळ जाणारे आहेत. तर दामू काका म्हणाले की नाही मला स्टुडंटच आहे तो वगैरे. मग त्याने मला बोलवलं. त्यानंतर दामू काकाने कौतुकाने सांगितलं की याला आत्ताच स्टेट अवॉर्ड मिळालं आहे पिक्चरचं. तर ते म्हणाले की हो का वगैरे, तुझ्या मनात काय भावना आहेत? तर मी काहीच बोललो नाही, कारण काय बोलणार होतो मी, काय सांगणार होतो. तर ते म्हणाले, दामू काका म्हणाले सांग रे काही होणार नाही. त्यांना म्हटलं की काय आहे म्हटलं. त्यांना म्हटलं की सर मला हे वाटलं की ज्या स्टेजवर म्हणजे लता दिदी, सुलोचना दिदी, जयश्रीबाई हे सगळेजण अशोक सराफ, लक्षा बक्षिसं घेतात, त्या स्टेजवर आज मी बक्षीस घेतलं. म्हणजे म्हटलं त्यावेळेला माझ्या मनात एक गाणं मी सतत म्हणत होतो की याई रे जोर लगा के नाचे रे. कारण त्याच्यामध्ये एक हे आहे बघा असं की इतने लोगों में अपने चेहरे की पहचान तो हो, बडे बडे नामों में अपना भी नाम निशान हो. तर ते झालं होतं आणि म्हटलं मला कळत नव्हतं की मी काय करू. छान, तुमचा ॲटिट्यूड पण छान आहे. आता वस्त्रालय काय आहे, वस्त्रालयाबद्दल आपण बोलूया. वस्त्रांगण, ओके सॉरी, इट्स ओके. वस्त्रांगण म्हणजे काय की माझ्या एक लक्षात आलं इतक्या दिवसाच्या आपल्या वाटचालीनंतर की मराठी माणसाला ना सगळं हवं असतं, पण म्हणजे कसं आखूड शिंगी, बहुदुधी आणि स्वस्त असं सगळंच हवं असतं. पण मी म्हटलं की अच्छा ठीक आहे, आपण एक काम करूया की आपण त्यांना सजग करूया ना की बाबा तुम्ही असं करा म्हणजे तुम्हाला हे बरं दिसेल, तसं करा वगैरे. तर ते करताना मला म्हणजे की नाही बाबा एक माणूस
त्याच्यामध्ये काय वैगुण्य आहे, तर ती कशी झाकायची ते त्याला दाखवायचं. त्याला माझ्या टेलरकडे घेऊन जाऊन त्याला कपडे त्याच्या पैशाने शिवून द्यायचे. त्याच्यानंतर मुलगा असेल तर त्याची हेअरस्टाईल मी बदलून द्यायची. म्हणजे घे तू असं कर, असं कर, असं करून केल्यानंतर. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की माझा एक स्टुडंट आहे विजय पाटील नावाचा, तो अतिशय उत्तम, म्हणजे आता खूप छान झाला आहे. तो पहिल्यांदा त्याला कॉम्प्लेक्स होता, मी काळा आहे सर, मला बंडल आहे, हे आहे. तर त्याला म्हटलं तुला एक गोष्ट लक्षात आली नाही आहे की तू हसतोस खूप छान, आणि खरंच तो खूप छान हसतो. आणि हे त्याला नंतर इंडस्ट्रीत लोकांनी सांगितलं. मग त्याचा मी सगळं रूपच पालटून टाकलं. आणि तो गेल्यानंतर आता तो उत्तम अभिनेता, उत्तम डिरेक्टर, म्हणजे आता कॉलेज किंवा आपलं इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धेमध्ये सतत तो उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट संहिता वगैरे करून बक्षीस मिळवतोय. म्हणजे मला खूप प्राऊड फील होतं की माझे 4 स्टुडंट आहेत, ते 4ही स्टुडंट आज सेटल झाले आहेत. त्यामुळे खूप बरं वाटतं. एक आहे तो हर्षद रणदिवे. माझ्या मते वाटायचं की अरे यार हा काहीच होत नाही आहे वगैरे, पण हा तो क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे आणि तो त्याच्या मेहनतीने झाला आहे. त्याच्यानंतर विशाल भालेकर नावाचा माझा दुसरा स्टुडंट आहे. तो माझ्याकडे कॉस्ट्यूम त्याने मन लावून शिकले आणि सेट डिझाईन. त्याला झीचं अवॉर्ड मिळालं बेस्ट, हे म्हणजे आपण म्हणतो ना नेपथ्य वगैरे. आणखीन काय पाहिजे. तसं माझा आणखीन एक स्टुडंट आहे, म्हणजे माझे असे बरेच आहेत, पण हा माझा फार आवडता स्टुडंट आहे श्याम केळशीकर नावाचा. तो मला वाटायचं की यार ही इज गुड फॉर नथिंग, कसा आहे हा वगैरे. तो दिसत होता चिकणा, पण नंतर त्यांनी स्वतः, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे इतके त्यांनी बदल घडवले. प्रकाश अनंत निमकर म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके पकी दादा. नमस्कार, मी श्याम शांताराम केळशीकर, अभिनेता आणि एक छायाचित्रकार. दादांची आणि माझी भेट 2001 सालची. 2001 साली मी एका नाटकाच्या वाचनासाठी शिवडीला गेलो होतो. तिथेच दादा त्यांच्या एका नवीन नाटकासाठी वेशभूषा साकारत होते. दादा अतिशय शिस्तप्रिय, पण या शिस्तप्रिय स्वभावाने दादांनी माझ्यासारख्या होऊ घातलेल्या नटाला कधी आपलंसं केलं कळलंच नाही वगैरे ना, की आता त्याला कुठलंही पौराणिक, कुठलंही हिस्टॉरिकल असं नाटक प्रोजेक्ट असेल ना, तर त्याला उत्तम रोल मिळतात. आणि अभिमानाने सांगतो की पर डे 10,000. तो महिन्यातून 20 दिवस बिझी असतो. म्हणजे आता तुम्ही कॉस्ट्युम करता की नाही? विशेष नाही. ओके. आणि तुमचं स्वतःच हे चालू आहे, मुलं तयार करतायत कॉस्ट्युमसाठी? येस. की सगळ्यासाठी? सगळ्यांसाठी. कोणालाही यायचं असेल त्यांनी या, हे पैसे आहेत तेवढे द्या, मग तुम्हाला आहे. आणि मेहनत मात्र घेतली पाहिजे, कारण मी प्रचंड चिडखोर आहे. दुर्वास ऋषींनंतर मी, असं माझी आई म्हणायची मला, की मी सांगतो ते तुझ्या वाल्यासाठी सांगतोय ना, मग तू केलं पाहिजे, नाही तर मग माझ्याकडे येऊ नको. ओके. आपण आईला विसरलो होतो, मग आईला हे सगळं तुमचं आवडत गेलं का? तुमचे तुमचं काम सगळं? आणि काय आहे की आपण म्हणतो ना निंदकाचे घर असावे शेजारी, पण माझ्या घरीच होतं. हो का? म्हणजे माझी आई खूप म्हणजे आपण डाऊन टू अर्थ आणि लेव्हल हेडेड बाई होती. तिने मला पण ठेवलं. माझा पहिलाच मराठी चित्रपट ॲज ए नट, एक गाडी बाकी आहे गाडी, लक्ष्मीकांतचा मित्र ॲज युज्युअल. तर तो मी इंटरव्हल नंतर माझा, लक्ष्मीकांत मोठा झाला की त्याचा मित्र म्हणून आम्ही गॅरेजमध्ये काम करणार आहे. तर तो पिक्चर बघायला मी आईला कौतुकाने घेऊन गेलो. आणि आता माझी एंट्री व्हायच्या अगोदर म्हटलं अम्मा आता माझी एंट्री आहे. त्याच्यामुळे आणि असं बघितलं आणि काही बोललीच नाही. माझा सीन संपला तरी काही बोलली नाही. मी म्हटलं अम्मा मी होतो, ते मला कळलं, पण तू तिथे बरा दिसतोय. म्हणजे आता मी बरा नाही दिसत. म्हणाली अभिनय तर तू चांगला करणार होता रे, कारण माझे बाबा अमॅचरचे डिरेक्टर होते. हो का? ती म्हणाली की जे तुझ्या रक्तात आहे ते वगैरे ठीक आहे, पण मला वाटलं की तू एवढं चांगला दिसतो. खूप आहे, म्हणजे आता मला खूप वर्षांना, म्हणजे मी ऍड फिल्म पण मध्ये मध्ये खूप केल्या. आता म्हणजे ICICI ची ऍड फिल्म केली, पण म्हणजे कसं होतं ती ऍड आहे ना बँकेत दाखवतात की त्याच्यात एखाद्या खात्याबद्दलची माहिती. हरकत नाही. आता आपण प्रत्येक वेगवेगळ्या विभागात तुम्ही काम केलंय. म्हणजे आपण सिरियल म्हणूया, सिनेमा म्हणूया, फॅशन शो ऍक्च्युअली, आणि आता तुम्ही ऍडव्हर्टाईज म्हणाला. या 4 ग्रोथ मध्ये किंवा वेशभूषेत काय फरक असतो? काहीही नसतो. मग मी सांगतो फरक म्हणजे हा असतो की ऍड फिल्म किंवा सिनेमा किंवा सिरियल याच्यामध्ये
काय होतं की तुमचं ते फोटोग्राफीने आपण करणार असतो तर काही कलर फेड होतात किंवा काही कॅमेरामध्ये जिटर होतो, आपण म्हणतो की ते कापडाचं डिझाईन, तर ते अवॉइड करावं लागतं. बाकी सगळं सारखंच असतं काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की नाटकापेक्षा सिनेमापेक्षा सिरियल आणि सिरियलपेक्षा ऍड फिल्म पैसे पटीने वाढत जातात. ओके, पुढच्या भविष्यात काही प्रोजेक्ट आहेत का? खरं सांगायचं तर मला फार मोठं काही आता अचीव्ह करायचं नाहीये. फक्त एकच मला थोडीशी खंत आहे, म्हणजे की मला नॅशनल अवॉर्ड नाही मिळालं, ते मिळवलं. त्याच्यासाठीचे माझे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे काम करणं कामाच्या दृष्टीने, पण माझं कोणीच वशिला नाही, कुठे नाही, आणि तसं करून मला नाही मिळवायचं आहे अवॉर्ड. आणि माझ्या या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला सांगतो की ते सांगायचं राहिलं की आपले पत्रकार मित्र माझे, त्यांनी मला प्रचंड प्रोत्साहित केलं. खूप मला त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजीव जोशी आहे, अमित भंडारी आहे, संजय डहाळे, संजय कुलकर्णी वगैरे, या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. की म्हणजे त्यांना एक खात्रीच असायची की पक्की करतोय म्हणजे काहीतरी उत्तमच असेल, आणि त्याच्यावर मला जास्ती जबाबदारी यायची ना, खाली येऊ शकत नव्हतं. त्यामुळे बाकी आणि काहीच नाही करायचं. हे वस्त्रांगणचं पुढे नाही काय. आणि वस्त्रांगणच्या बाबतीत आता एक बरं झालंय की मी तो सगळा सेटअप करून दिलाय अहमदाबादला, आणि आता मला वाटलं की नको जाऊ द्या वगैरे. तर माझा मित्र म्हणाला कशाला नको जाऊ द्या, तू नाही आला तरी तू आमचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून राहा ना, मी तुला पैसे देईन. अशी संधी कोण सोडणार, कारण सगळी गणित येऊन पैशाशीच थांबतात. सो मला माझ्या सवयी खूप लॅविश आहे, त्यामुळे लागतात पैसे. आणि दुसरं काय करतोय म्हणजे मी सांगतो सगळ्यांना, म्हणजे मला ते आवडतं सांगायला लोकांना की स्वतःचे लाड करतो. बर, हे खूप चांगलं आहे. हो, येस, म्हणून तुम्ही आनंदी आहात. आणि मला एक माहिती आहे की तुम्ही रडलात ना तर अख्खं जग तुम्हाला वाळेत टाकतं. हो, तुम्ही आनंदी राहिलात तर त्याला तुम्हाला हवाचा असतो. आता आणखीन काय पाहिजे आपल्याला, हे खूप आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 4 दिवस कुठे दिसलो नाही तर माझे स्टुडंट मला फोन करून विचारतात ना की पप्पा कुठे आहात तुम्ही. द भारती परमार शो पाहिलाय का, आणि त्याबद्दल काही बोलावंसं वाटतंय? जरूर पाहिलाय ना. असं काय, मला त्याच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, म्हणजे की ह्याचा आपण जो म्हणतो ना की कॉन्सेप्ट, तो मला खूप आवडला. कारण काय माहिती ना की ज्यावेळेला झाडाच्या पानावर दवाचे थेंब पडतात ते वरही पडतात आणि खाली असतात, पण हे वर तर त्यांच्यावर सूर्यप्रकाश गेल्यामुळे त्यांचे सप्तरंगी दिसतात, आणि हे किती महत्वाचे असले तरी दिसत नाही. आणि त्या दवथेंबांना उजेडात आणायचं काम तुम्ही करताय. मी तुमच्यासाठी कवितेच्या 4 ओळी सांगितल्या तर चालतील का? म्हणजे कसं होतं माहितीये का की म्हणजे बघा की सगळीकडे मला असं वाटतं की अरे हे काही होत नाही, हे काही होत नाही, पण हा कॉन्सेप्ट मला कळला तेव्हा मला वाटलं की अरे यार हे खूप छान आहे. म्हणजे काही कुठे दिसेना काळोख दाटलेला, काही कुठे दिसेना काळोख दाटलेला, ते सूर शोधिताना मी सूर्य शोधिला, मी सूर्य शोधिला. थँक्यू. आणि तुमची मी आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिलात, त्याबद्दल द भारती परमार शो तर्फे मी तुमची अत्यंत आभारी. मी सुद्धा आभारी आहे. परत एक कवितेच्या 4 ओळी मला सांगायचा मोह होतोय. मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. क्षितिज हे वेड्या फुलांनी चांदवेळी पेटलेले, क्षितिज हे वेड्या फुलांनी चांदवेळी पेटलेले, आज माझ्या जीवाचं कोणी जीवाचे भेटलेले, आज ओठी संचिताच्या मीच आहे एक गाणे, या तुमच्या सुरात आता सूर माझे साठलेले, सूर सारे साठलेले. धन्यवाद. तर मंडळी, माझा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच, आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.